पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केलं। मात्र मोदींच्या या आवाहनावर आता सामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। मुंबईतील पेट्रोल पंपावरील नागरिकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। अरे कमी वापरा, तुम्ही कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे तिथं? तुम्ही घरी बसून किक दाबून उद्घाटन करा ना। आलं का लक्षात? तुम्ही स्वतः पेट्रोल वापरा। हा काय कुठे कल्याणला चालले, हेलिकॉप्टरनी चालले, इकडे चालले, स्वतः तुम्ही जा। दुसरीकडचे बघा मिनिस्टर कसे झालेले आहेत, ते सायकलवर फिरतात। पण मेट्रो प्रत्येकाला जागेवर तिथपर्यंत जाणं परवडण्यातलं पण नाही, आणि ते सिनियर सिटीजन कसे खाली उतरणार, काय करणार? मोदी साहेबांनी सांगितलं की नाही की मेट्रोचा वापर करा, बरोबर आहे मोदींचं, पण रेल्वेचा भाव काय आणि मेट्रोचा भाव आहे। दादरला आम्ही जर बसलो आणि चर्चगेटला आम्हाला जायचं असेल तर 50 रुपये लागतात, आणि आम्ही रिटर्न रेल्वेने 20 रुपयात येतो। सर्वसामान्याला मेट्रोचे भाव त्यांनी कमी केले पाहिजेत, तर गर्दी वाढणार। थोड्या प्रमाणात बघायला गेलं ना तर सार्वजनिक वाहतूक आहे याचा वापर झाला पाहिजे। सार्वजनिक म्हणजे आपले ट्रेन आहे, BSTचे बसेस आहेत, आता मेट्रो चालू झाल्या आहे, याचा वापर झाला पाहिजे। पण याचा अर्थ असा नाही की पेट्रोल डिझेल कमी झाला पाहिजे। फालतूगिरी आहे ती। पहिल्या मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा। स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं, आणि स्वतः ACच्या गाड्यातून फिरणारे मंत्री लोक। सगळे हप्ते बंद करा। टेलिफोन फुकट मिळतात आता, सगळे मोबाईल फुकट आहेत ना। हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना। खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका। काय गरज आहे? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।